हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले सकाळचे 10:30. अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेले. कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना त्याच्यासाठी खूप खूप सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर भरभरून प्रेम दिलं कालच्या व्हिडिओला. तसंच आजच्या पण व्हिडिओला नक्कीच प्रेम द्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रात्री बघा अचानकच ठरलं आमचं आणि घरीच आम्हाला 5 ते 5:30 वाजल्या होत्या. अकलूजला जायचं ना अचानकच ठरलं, तर रात्री गेलो आम्ही अकलूजला. तर बघा असंच थोडंसं काम होतं ना त्यासाठी गेलेलो. आणि येताना बघा मला ना भाकरी ठेवण्यासाठी बघा असं छोटंसं टोपलं पाहिजे होतं. तर टोपलं घ्यायचं चालू होतं माझं. तर कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं पण चालू होतं बघायचं, हे घेऊ का ते घेऊ. आणि माऊली बघा माऊली पण आला होता, अक्षता माऊली दोघं पण आले होते ना. तर बरेच तिथं टोपले होते ना बघा, झाडू वगैरे होते, पण झाडू नाही घेतला. तर टोपलंच माझं बरेच वेळ बघायचं चालू होतं, हे घेऊ का ते घेऊ. तर बघा घेऊन टाकलं एकदाच हे छोटंसं टोपलं घेतलं. आणि बघा असा भरपूर असा दिवस मावळायला लागलेला, तर आम्हाला बराच वेळ झालेला ना जायला. तर घेतलं हे टोपलं. आणि बघा माझं हे घेऊ का नको ते घेऊ का नको असं पण म्हणणं होतं. तर एक मन घेऊ वाटत होतं आणि एक मन नको पण वाटत होता. आणि बघा बरेच अजून थोडीशी मंडई वगैरे घेतली. आणि माऊलीला पुढं आलो ना थोडंसं, तर मला एक असं पिठाची बघा चाळण पण घ्यायची होती. आणि जास्तीत जास्त गरा चाळायसाठीच घ्यायची होती मेन म्हणलं तर. आणि बघा माऊली मग काय पप्पांना सोडतोय, तर माऊलीला खायची होती पाणीपुरी. आणि थोडंसं बघा रिमझिम रिमझिम पाऊस येत होता. तर संध्याकाळचे 7:30 वाजले होते, तरी दिवस पण मावळलेला. आणि मग काय माऊलीने पाणीपुरी खाल्ल्याशिवाय काही सोडलंच नाही पप्पांना. आणि बघा असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला. तर बापरे, पाऊस वाढत नाही भरपूर असं पाऊस वाढला आणि बराच मोठा पाऊस लागला. आम्हाला घरी यायला ना तिथून 8 8:30 वाजल्या. आणि सगळं भिजत होता. माऊली बघा इतका हसत होता ना, त्याला मज्जा वाटत होती पावसामध्ये भिजायला. तर लय हसत होता. आज रविवार आहे ना, तर इतकं निवांत चाललंय बघा, एवढं निवांत. तर आज लयच निवांत चाललंय. आता वाजलेत ना सकाळचे 7:30. तर असं मस्त चहा उकळते बघा सगळ्यांसाठी. आलं वगैरे टाकून ना आज मस्त चहा बनवलाय. आणि चहासोबत खायला ना असं टोस्ट इकडं असं सगळ्यांसाठी पेलं वगैरे घेतले. तर बघा आज असं ना वैरणीत ना बापूनी मका आणलेली. तर असं मकाची कणसं निघालेत ना शेळ्यांसाठी. तर म्हणलं चला मीठ टाकून ना मस्त उकडून घेऊया. तर इकडं आपलं दूध गरम होते. तर देवपूजा वगैरे ना झालेली. माऊलीची बघा इतकी सकाळी सकाळी ना मस्ती चालू झाली. तर बघा एकामेकांना खाटीने मारायचं चालू आहे. आणि इकडं आत्या बसलेत. आणि इथं चाललंय अभ्यास चालला होता अक्षदाचा आणि भैयाचा आणि माऊलीचा. हाय, अभ्यास चाललाय. आणि आज काय आत्याची तब्येत बरोबर नाही, आज रविवार आहे, शाळेला सुट्टी. तर बसलेत. काय झालं इथं हाताला, काय झालंय माहीत नाही बघा त्यांना. दवाखान्यात पण जाऊन आलेत, पण काय फरकच पडा नाही. नक्कीच सांगा काय झालंय तुम्ही, काय लावायचं आणि काय कुठलं दुख झालंय. तर आम्हाला इथं आमच्या इथले म्हणतात बरं का नकोरडं झालंय, पण काय माहिती काय झालं त्यांच्या आज हाताला बोटाला. 4 ते 5 दिवस झालं दुखते. दवाखान्यात जाऊन आलेत, पण काय फरकच नाही पडला आणि काहीच करता येत नाही त्यांना बोटाने. एवढं तर त्रास व्हायला लागला. काय माहिती काय झाले. काय झाले आत्या? काय नकोरडा आहे का काय काय माहिती. त्यांनाच पण कळ नाही काय झाले काय माहीत नाही. काहीच करता येत नाही. सारखं असं बघा असं ठणक लागल्यासारखं झालंय. असं एवढंसं सूज झाले आणि सगळं पू वगैरे भरलाय त्याच्यामध्ये. काय झालंय काय माहित. माऊलीचं चाललंय चहा आणि टोस्ट खायचं. तर चला आत्यांना थोडासा चहा द्यायचा आहे. तर आज रविवार आहे, सुट्टी, आणि त्यात त्यांची तब्येत पण नाही बरी. आज पोरांची नुसती मस्तीच मस्ती. घराच्या चहा आणि टोस्ट खायला. भाजीपाल्यातलं बघा, भाजीपाल्यातलं म्हणलं ना तर टोमॅटो एवढे जे स्वस्त झालेत ना, बापरे लय स्वस्त झाले टोमॅटो. तर बघा ह्यांनी ना 2 किलो टोमॅटो आले. तर माऊलीला भरपूर असं कच्चे खायला ना टोमॅटो भरपूर असं आवडतात. तर इकडं म्हणलं तर असं
बघा जसं माळवं आणलं ना तसंच ठेवलेलं आहे मी. मला चला बघूया. इकडं वांगी आणि हे आहे. इकडं म्हणलं तर असं कारलं आहे आणि इकडं पण मिरच्या, गवार, परत वांगी, असं मस्त ताजं. तर चला आता इकडं पण भरपूर अशी ना कोथिंबीर. तर भरपूर असं कोथिंबीर पण स्वस्त झाली बरं का. तर चला म्हणलं निवडून ठेवूया. कणस ना खूप छान लागतात आणि एकदम गरम गरम कणस येतं बघा. मीठ वगैरे टाकून ना असं मस्त कणस शिजवल्यात. तर या सगळे खायला. तर चला आता कणस खाऊन ना स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे. झाला एकदाचा स्वयंपाक. इकडं ना भरपूर साऱ्या भाकरी बनवल्या सगळ्यांसाठी आणि इकडं मस्त वांग्याचं म्हणलं तर असं मस्त वांग्याचं कालवण उकळतंय. तर बघा बारीक गॅसवरती ना वांग्याचं कालवण शिजायचं चालू आहे. तर असं बनवलं दुपारच्या जेवणात. तर ह्यांनी पण ना सकाळी लवकरच गेले होते आणि चला आता दुपारच्या जेवणात ना सगळे येईल जेवायला. तर या तुम्ही पण सगळे जेवायला. बापरे एवढं आभाळ आले की असं वाटतं की किती पाऊस येईल आणि किती नाही. इतकं डेंजरस आभाळ आलंय. भरपूर असं आभाळ आलंय. तर म्हणलं तर ना असं माझं चाललंय बघा झाडून वगैरे काढायचं आपल्या शेळ्याखाली ती. संध्याकाळच्या जेवणात बघा. आणि आता कसं झालंय माहितीये का लवकरच ना श्रावण सुरू होतंय ना. तर चला म्हणलं चला आज मस्त असं अंड्याची चटणी बनवायचं चालू आहे बापूंसाठी आणि इकडं आमच्यासाठी सगळ्यांसाठी. म्हणलं ना असं मस्त ना चिलापी फ्राय बनवली. तर बऱ्याच दिवसातून बनवली. तर मला आठवतच नाही मी कधी बनवलेली. तर असं बघा मस्त साध्या सोप्या पद्धतीत गावाकडल्या पद्धतीत एकदम सिंपल. तर बघा एक वेळेस ना नक्कीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीन मी. तर इकडं म्हणलं ना असं रस्सा बनवलाय चमचमीत झणझणीत असा. आणि इकडे बघा सोबत ना तर आत्यांसाठी बघा ज्वारीची भाकरी बनवली. तर आत्या ज्वारीची बाजरीची भाकरी अजिबात खात नाहीत. आणि इकडं असं सगळ्यांसाठी म्हणलं ना तर अशा बाजरीच्या भाकरी बनवल्यात. तर असं बघा साधा सोप्या गावाकडल्या पद्धतीत असा बेत बनवला आजच्या संध्याकाळच्या जेवणात. आणि बापूंसाठी असं अंड्याची चटणी बनते. तर या सगळे जेवायला. 2-3 दिवस झाले ना एक न्यूज येते बघा. एका 10 वर्षाच्या मुलाचा ना खून झालेला आहे. तर कार्तिक बळीराम खंडवळे असं त्या मुलाचं नाव आहे. तर 2 दिवस झाल्याचं न्यूज येते. तर रात्री तर बघा मी ना 11:30 वाजेपर्यंत ती न्यूज बघितली. तर ती न्यूज बघणं मला खूप खूप वाईट वाटलं. तर अक्षरशः 2 दिवस झाले ना ती न्यूज बघत होते. म्हणजे सकाळी संध्याकाळी असं जे काय कोणी न्यूज ते व्हिडिओ टाकल ना तर ते व्हिडिओ मी बघतच होते. तर मला खूप वाईट वाटलं आणि अक्षरशः मी रडत बसले त्या व्हिडिओ बघून ते. तर बघा ते लहान मुलगा आहे त्याला काय झालं असं म्हणजे असं की तसं एवढंसं हे करताना त्याला कसं झालं असं असं मला विचार येत होतं. बरेच विचार येत होते मला. बघा त्यांच्या घरातूनच बघा ते ज्यांनी मारले ते म्हणजे कोण होते माहीत नाही. पण ते असं थोडंसं हे झालं की त्यांच्या घरातलेच होते आणि म्हणजे त्यांच्या काही कशाच्या ह्याच्यातून वादातून. तर बघा ती लहान बाळ आहे म्हणजे एकदम लहान मुलगा आहे. त्याला काय समजते ह्याच्यातलं त्याला काहीच कळत नाही. ती अजून लहानच आहे. किती केलं तर फक्त 4थीलाच आहे आणि 4थीच्या आणि 10 वर्षाच्या मुलाला ह्यातलं सगळं काही कळणार आहे. मला खूप असं वाईट वाटलं आणि बरेच विचार येत होते. आणि घरावरच ना असं काहीतरी त्यांचं झालेलं आहे बघा. तर काही माहीत नाही पण खूप खूप वाईट वाटलं मला. आणि आता बघा आणि जे मेन व्यक्ती आहे ना तेच बघा त्यांच्या घरातलाच आहे. आणि बघा घर बीर काय हे काय करायचं आहे माणसाचा नाही का सेकंदाचा सुद्धा भरवसा नाही. आणि घराला ह्याला काय करायचं आहे. आणि जन्मल्यापासून बघा त्याला इथंपर्यंत मोठं करायला तर खूप खूप कष्ट लागला असेल. आणि आईबापाचं तर बघा काळीच कसं काय होत असेल. मला तर बघा हे खूप 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 वाईट वाटलं आणि खूप विचार येत होते. ते बघा गाव आहे ना आरणगाव. तर टेंभुर्णीच्या पुढंच आहे. तर बघा त्या गावाला ना सावतामाळीचं मंदिर आहे. तर बऱ्याच वेळा आम्ही त्या देवाला गेलेलो आहे. तर असं बघा मला खूप म्हणजे ते गाव आम्ही बघितलेले. ते गाव गेलोच होतो त्या गावात बरेच वेळा गेलेलो. तर खूप तसंच ते
आठवत होतं बघा मला. की जे त्या कार्तिकच्या बाबतीत घडलं ना, तर असं खरंच कधीच कोणाच्या सुद्धा असं बाबतीत घडू नये. तर मला खरंच खूप वाईट वाटलं ते न्यूज वगैरे